आज आपण रताळे म्हणजे स्वीट पोटॅटो याची रेसिपी बघणार आहोत। रताळे हे तर सगळ्यांनाच आवडतात खायला। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, तसेच फॅट खूप कमी असतात, म्हणून वजन कमी करणाऱ्यांनी रताळ्याचे सेवन अवश्य करावे। खूप उपयोग होतो रताळे खाल्ल्यामुळे। तसेच यामध्ये पोटॅशियम भरपूर आहे, व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन ए ची मात्रा भरपूर असल्यामुळे हेल्थ बेनिफिट्स खूप मिळतात आपल्याला रताळ्यामुळे। तर नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपल्या किचनमध्ये रताळ्याची पुरी बनणार आहे। अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आणि खूप सोपी पद्धत आहे। झटपट अशा पुऱ्या तयार होतात आणि खूप पौष्टिक आहे। तुम्ही मुलांना सुद्धा खायला द्या। तुम्ही बघू शकता रताळ्याच्या पुऱ्या किती मस्त झालेल्या आहेत। प्रत्येक पुरी ही टम्म फुगलेली आहे आणि खायला सुद्धा इतकी खुसखुशीत लागते ना, खूप मस्त लागते। तर तुम्ही सुद्धा ही रताळ्याची पुरी नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। पण त्याआधी ही रेसिपी आवडली तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा। चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा मी 2 रताळे घेतलेले आहेत। सर्वात आधी आपण या रताळ्याचे साल काढून घेऊया। मी रताळे अगदी छान धुवून घेतले, त्याची संपूर्ण माती काढून टाकली। आता मी त्याचे सालही काढून टाकते आहे। साल काढल्यानंतर आपण हे रताळे पाण्यामध्ये टाकायचे आहेत, कारण रताळ्याचा कलर लगेचच चेंज होतो, त्यामुळे असेच ठेवायचे नाहीत, ते आपण पाण्यात टाकायचे आहेत। बघा मी रताळ्याचे साल काढून ते पाण्यात टाकून ठेवले होते। आता मी ते कापून घेते आहे। याचे मी गोल गोल काप करून घेते आहे। हे रताळ्याचे काप आपण उकडणार आहोत, यासाठी मी असे गोल गोल कट करून घेते आहे। दोन्ही रताळ्यांचे कडेचे देठाचे भाग मी काढून टाकलेले आहेत आणि मधले भाग आपण गोल गोल कट करून घेतलेले आहेत। आता हे रताळ्याचे काप आपण उकडून घ्यायचे आहेत, यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे। या चाळणीवरती आपण रताळ्याचे काप ठेवूया। गॅसवरती मी पातेलही ठेवलेला आहे, त्यात पाणी टाकलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर ही चाळणी आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर आपण रताळ्याचे काप ठेवलेली चाळणी त्याच्यावरती ठेवूया। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटे हे रताळे उकडून घेऊया। अगदी छान मऊ उकडून घ्यायचे आपण हे रताळे। 15 मिनिटे झालेली आहेत। आता आपण चेक करूया रताळे उकडले आहेत का ते। आणि रताळे हे लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही। 10 ते 15 मिनिटांमध्ये अगदी मऊ शिजतात। तुम्ही बघू शकता रताळे हे शिजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे रताळे एका परातीमध्ये घेऊया। आणि रताळे थंड वगैरे केलेले नाहीयेत मी, असे गरम गरमच रताळ्याचे काप आपण परातीमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये गूळ टाकूया। अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे मी, गूळ किसून घेतलेला आहे। आता आपण रताळ्यामध्ये हा गूळ छान असा मिक्स करूया। गूळ आणि रताळे छान मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत। अगदी छान मॅश करायचे आहेत, अजिबात गुठळ्या राहायला नको। पण रताळे इतके छान मऊ शिजले आहेत की ते लगेचच मॅश झालेले आहेत। तुम्ही बघू शकता गूळही छान मिक्स झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत। आपण हाताने सुद्धा परत एकदा याला छान असं मळून घेऊया। अगदी एकजीव करून घेतलेला आहे मी रताळे आणि गूळ। आता याच्यामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये दूध पाणी वगैरे काहीही टाकणार नाही आहोत। आता मी याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। आता थोडंसं बेसन पीठही आपण याच्यामध्ये टाकूया। 1.5 चमचा बेसन पीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। चवीनुसार मीठही टाकूया। अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे। गोड पदार्थांना चिमूटभर मीठ टाकलं ना की गोड पदार्थ अगदी चविष्ट लागतो, म्हणून अगदी चिमूटभर मीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता गव्हाचं पीठ, बेसन पीठ, रताळे आणि गूळ आपण छान असं मिक्स करून घेऊया। आधी थोडंसं पीठ टाकायचं, लागलं तर आपण वरती पीठ घ्यायचं, पण मला नाही वाटत अजून पीठ लागेल। आपण या रताळ्यामध्येच आणि या गुळाच्या पाण्यामध्येच 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1.5 चमचा बेसन पीठ छान असं मळून घेऊया। आता मी याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहे। पुऱ्या अगदी छान खुसखुशीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकायचं आहे। तूप टाकून आपण हे पीठ छान असं मळून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान मळलं जात आहे। याला पाणी वगैरे लावायची अजिबात गरज नाहीये। आणि हे पीठ आपल्याला असं मळायचं आहे की ते जास्त घट्टही नकोय आणि जास्त सैलसरही नकोय। आपण नॉर्मल पुऱ्या करताना जसं पीठ मळतो ना, तसंच हे पीठ आपल्याला मळायचं आहे। तुम्ही बघू शकता मी जास्त सैलही केलेलं नाही आणि दगडासारखं अगदी घट्टही नाहीये। असं मध्यम आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि पीठ अगदी छान मळून झालेलं आहे। 2 रताळे, अर्धी वाटी गूळ, यामध्ये 1 वाटी पीठ बसलेलं आहे। अगदी छान मळून झालेलं आहे पीठ।
आता मी तुम्हाला जवळूनही दाखवते। बघा पीठ आपल्याला असं मळायचं आहे, जास्त घट्टही नाही आणि सैलसरही नाही, अगदी मध्यम असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे। ते झाकून ठेवूया। 10 मिनिटे आपण हे पीठ असं झाकून ठेवणार आहोत आणि नंतर याच्या पुऱ्या करायला घेणार आहोत। जास्त वेळ नाही ठेवायचं, 10 मिनिटे पुरेसं आहे। 10 मिनिटे झालेली आहे, पीठ छान भिजलं असेल। आता आपण याच्या पुऱ्या करायला घेऊया। एक लहान साईजचा उंडा घेतलेला आहे, तो आपण पोळपाटावरती लाटून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता पुरी लाटून झालेली आहे, थोडीशी जाडसरच पुरी लाटलेली आहे। आता ग्लासाने आपण याला गोल असा आकार देऊया। ग्लासाने ही मी पुरी कट करते आहे आणि मस्त गोल आकार आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पुरी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पुऱ्या करून घेऊया। दुसरी सुद्धा पुरी आपण लाटूया आणि ही सुद्धा ग्लासाने कट करून घेऊया। तुम्हाला ग्लासाने कट करायची नसेल तर तुम्ही अशीचही तळू शकता, पण दिसायला खूप छान दिसतात म्हणून आपण ग्लास किंवा वाटीच्या साहाय्याने अशा गोल कट करून घ्यायच्या पुऱ्या। आणि आता मी जवळूनही दाखवलं आहे तुम्हाला। बघा पुरीची साईज बघा केवढी आहे आणि याची जाडी बघा किती आहे। जास्त पातळही नाही आहे आणि जास्त जाडही पुरी नाही आहे, अशा पद्धतीने लाटायची आहे। आता अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी करून घेणार आहे आणि नंतर त्या तळणार आहे। तुमच्याकडे मदतीला कोणी असेल तर तुम्ही एकीकडे लाटून दुसरीकडे तळल्या तरी चालतील, पण मी आता या पुऱ्या सर्व करून घेणार आहे, ताटावरती ठेवणार आहे आणि नंतर एक सलग तळणार आहे। आता कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण या पुऱ्या सोडूया। तेल गरम झाल्यानंतर पुरी त्याच्यामध्ये सोडायची, नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी छान खरपूस अशा या पुऱ्या तळून घ्यायच्या। झाऱ्या घेऊन पुऱ्यांवरती थोडंसं तेल टाकायचं, पुऱ्यांना हलवायचं म्हणजे ते अगदी छान टम्म फुगतात। आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी ही टम्म फुगलेली आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे। आणि गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, कारण आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि गुळाला चटका लागला की त्याचा कलर लगेचच बदलतो, लगेचच जळतो। त्याच्यामुळे गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवायची पुऱ्या तळताना। आणि या पुऱ्या तळून झालेल्या आहेत, त्या आपण काढून घेऊया। आणि अप्रतिम झालेल्या आहेत पुऱ्या, दिसतानाच दिसतायत ना किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, खायला खूप चविष्ट लागतात। तुम्ही नक्की एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडतील। आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही सर्व पुऱ्या तळून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून मस्त खरपूस अशा या पुऱ्या मी तळून घेणार आहे। सगळ्या पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम कलर आलेला आहे आणि खायलाही खूप खुसखुशीत लागतात। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने रताळ्याच्या पुऱ्या नक्की बनवा, अतिशय पौष्टिक रेसिपी आहे। मुलांना सुद्धा ही खायला द्या। रताळे असेही काही मुलं आवडीनं खात नाहीत, तर त्यांना असे वेगवेगळे पदार्थ करून खायला द्यायचे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची ही रताळ्याच्या पुऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त ही रेसिपी मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। आणि हो बाजूची बेल आयकनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल। मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन।